मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम सहवन क्षेत्रातील रमाना शिवारालगत मुंबई ते कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग गेला आहे। राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला नामदेव ढवळे यांच्या शेतासमोर दिनांक 25 जून रोजी रात्री 8:30 वाजताच्या दरम्यान रस्ता ओलांडणाऱ्या हरिणाला अज्ञात वाहनाने धडक मारून जखमी केल्याची घटना घडली। कुरुम सहवन परिक्षेत्र हे अंदाजे 600 एकराचे असल्याने या वनजमिनीत सर्वच जातीचे वन्य पशु मुक्त संचार करतात। कधी काळी राष्ट्रीय महामार्ग ओलांडून जाण्याची वेळ वन्य पशूंवर येत असल्याने वन्य पशूंना कित्येकदा प्राणास मुकावे लागले आहे। अशीच घटना 25 जूनच्या रात्री 8:30 वाजता घडल्याची माहिती कुरुम येथील रमणा वनविभागात काम करणारे कर्मचारी अजमत खां पठाण यांनी दिली। त्यांनी रात्रीला घटनास्थळी दाखल होऊन जखमी अवस्थेत हरिणाला वाहनात टाकून गावातील खासगी डॉक्टरांकडून हरिणावर खासगी उपचार केले आणि सकाळी कुरुमच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर वैभव मानकर तसेच परिचर रणजित ढगे यांच्या मार्फत हरिणाच्या मागील डावा पाय तुटून पडला असल्याने शस्त्रक्रिया करून काढून वेगळा केला आणि त्यावर मलमपट्टी करून सुखरूप वनविभागाच्या परिक्षेत्रातील रमणा जंगलात सोडून देऊन जीवनदान देण्यात आले। ही सर्व कारवाई मूर्तिजापूर वर्तुळ क्षेत्राचे वनपाल गजानन इंगळे तसेच वनरक्षक प्रगती हरणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।